जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरून मावळ तालुक्यामध्ये महायुतीला तडे गेले। भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा देत उमेदवार जाहीर केलेत, तर भाजप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कुठल्याही प्रकारची युती करणार नाही असं भेगडेंनी सांगितलं। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादानं महापालिकेला पुन्हा दणका दिला। नुकत्याच झालेल्या सुनावणीत लवादानं संपूर्ण अहवाल सादर केल्याशिवाय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलेही झाड तोडू नये असं स्पष्ट केलं आहे। अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष साथ देणार अशी चर्चा आहे। अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकूण 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे। यात भाजपकडे 38 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी 3 नगरसेवकांची आवश्यकता आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक भाजपला देणार अशी चर्चा आहे। महापालिका निवडणुकीनंतर वसई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलंय। नालासोपाऱ्यात बविआचे नेते कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्या फोटोचे बॅनर लावण्यात आलेत। या बॅनरवर कसं नाना म्हणतील तसं अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बनावट स्वाक्षरीनं शिफारस पत्र तयार करून महिलेची 2.5 लाखांची फसवणूक झाली आहे। वीज पारेषण कंपनीतील गरोदर महिलेच्या बदलीसाठी ठगानं बनावट डाव रचला। वैभव सेवतकर असं आरोपीचं नाव आहे। मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सज्ज आहे। राष्ट्रवादीनं मावळ तालुक्यासाठी अधिकृत उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली। पत्रकार परिषदेचं आयोजन करत सुनील शेळके आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खाणगे यांनी यादी जाहीर केली। धुळे महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार हे ठरलं असलं तरी विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा आहे। एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवल्यामुळे ते गट तयार करून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करतील की एमआयएम या पदावर दावा करेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मुंबई महापालिकेकडून टाकण्यात आलेल्या लाल मातीमुळे प्रदूषण होते। त्यामुळे ही माती काढून या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागली। मैदानावर मोठ्या संख्येने खेळाडू खेळतात, त्यामुळे माती उडून बाहेर येते आणि परिसर प्रदूषित होतो। जर एखाद्या प्रवाशानं वंदे भारत स्लीपर ट्रेनचं तिकीट खरेदी केलं आणि ते तिकीट कन्फर्म असेल आणि दुसऱ्या मिनिटाला जर प्रवाशाला वाटलं की तिकीट रद्द करायचंय तर त्या तिकिटातली 25% रक्कम कापली जाईल। जर ट्रेनच्या ठरलेल्या 72 तासांपासून 8 तासांपर्यंत तिकीट रद्द करण्यात आलं तर तिकिटाची किमान 50% किंमत ही कापून उर्वरित रक्कम प्रवाशाला दिली जाईल। महापालिका निवडणूक निकालाचं गॅझेट प्रसिद्ध झालंय। मुंबई महापालिका प्रशासनानं गॅझेट जाहीर केलं, त्यामुळे आता नगरसेवकांच्या गटस्थापनेला वेग येणार आहे। वाशिम जिल्ह्यात मतदार यादी निरीक्षणाचं काम वेगानं सुरू आहे। बीएलओ मार्फत मतदारांची नावं तपासणं, दुरुस्ती करणं आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते। नाव नोंदणी, पत्ता बदल तसंच इतर त्रुटी दुरुस्त केल्या जात आहेत। नागरिकांनी वेळेत सहकार्य करावं असं आवाहन केलं जात आहे। ठाणे पालिका निवडणुकीमध्ये 50% महिलांपैकी 66 महिला निवडून आल्या। पुरुष नगरसेवकांच्या तुलनेत 1 महिला नगरसेविका अधिकची निवडून आली आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये पुन्हा महिला राज पाहायला मिळणार आहे। पुरुष नगरसेवकांची संख्या 65 झाली आहे। लाडकी बहिणीला महापौर पदाचं आरक्षण पडलं तरच पालिकेमध्ये महिला राज येण्याची शक्यता आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 15 पंचायत समितींच्या 118 जागांसाठी निवडणूक होते। त्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला लगबग सुरू झाली। आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 12 तर पंचायत समितीसाठी 11 असे 23 अर्ज दाखल झालेले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये कर थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली। रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे 350 पेक्षा अधिक अर्ज थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी प्रलंबित आहे। संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झालेली आहे, मात्र अजूनही तोडगा निघाला नाहीये। दुपारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। नाशिक महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी इलेक्शन ड्युटीला गैरहजर राहिल्या प्रकरणात 200 शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। निवडणूक आयोगानं अशा कर्मचाऱ्यांची यादी करण्याचे आदेश दिले।
नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान हाणामारी आणि पैसे वाटपाच्या 6 तक्रारी दाखल झाल्या. तपासणी दरम्यान 50,000ची रोकडही जप्त करण्यात आली. तर आचारसंहिता भंग, पैशांचं वाटप, विनापरवानगी प्रचार केल्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. धुळ्यामध्ये भाजपचा आज महापौर बनणार असला तरी भाजपचा महापौर पदाचा चेहरा कोण असेल याची चर्चा शहरात सुरू आहे. आरक्षण निघाल्यानंतर कोर कमिटी महापौर पदाच्या संदर्भात उमेदवार निश्चित करेल. वेंगुर्ल्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला शिवसेनेनं मोठा धक्का दिला. ठाकरेंचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब यांच्यासह 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला. भाजपच्या अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाली. महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातही मोठा जल्लोष झालेला आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवरून मावळ तालुक्यात महायुतीला तडे गेले. भाजपमध्ये बाळा भेगडेंना कोण विचारतं? भाजप कोणतंही काम असो थेट पक्षश्रेष्ठी मला फोन करतात अशी टीका सुनील शेळकेंनी भेगडेंवर केली. वाशिम जिल्हा नियोजन समितीची सभा झाली आहे. सभेत विविध विकास कामांसाठी 210 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिली. शहरातील पार्किंग समस्या लक्षात घेता रिंग रोडचा प्रस्ताव देखील सादर करण्याचे निर्देश दिले. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये डोंगरी बुजुर्ग इथं मॅग्नीज खाणीत कामगारांनी काम बंद आंदोलन केलं. कंत्राटदारानं अनेक कामगारांना कामावरनं कमी केलं तर पगार देखील कमी केल्यानं कामगार वर्गात नाराजी पसरली. सारथी अंतर्गत दिली जाणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या NMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार सारथी अंतर्गत स्कॉलरशिप देत होतं. मात्र 2023 नंतर स्कॉलरशिप बंद केल्याचा आरोप करत इस्लामपूरमधील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. कोल्हापूर महापालिका निवडणूक संपल्यानंतर आता महापालिकेचं सभागृह आणि विविध पक्षनेत्यांचं दालन दुरुस्तीचं काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलं तर अवघ्या काही दिवसातच महापालिका नव्या सभागृहासाठी सज्ज होणार आहे. येवला शहरात महाराणा प्रताप सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महाराणा प्रताप सिंग हे अन्यायाविरुद्ध झुंज देणारे, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणारे महान योद्धे होते. त्यांच्या जीवनातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं. वर्ध्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन निशाणा ही विशेष मोहीम राबवली. 16 ते 18 जानेवारीच्या दरम्यान सलग 48 तास चाललेल्या या कारवाईत एकूण 866 आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 602 आरोपी सापडले असून 24 जणांवर कारवाई तर 10 आरोपींना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं स्वच्छ सर्वेक्षणासाठी तयारीला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करणं, नागरिकांमध्ये ओला आणि सुका कचरा विलगीकरणाची सवय रुजवणं, घरगुती पातळीवर होम कंपोस्टिंगचा प्रसार करणं यावर विशेष भर दिला जातो. भंडारा नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. बसस्थानक ते त्रिमूर्ती चौक मार्गावरील सर्व अतिक्रमणं JCBनं हटवण्यात आली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नाशिकमध्ये हवाई दलाचा सूर्यकिरण शो होणार आहे. 22 आणि 23 जानेवारीला गंगापूर धरण परिसरात एअर शो होणार आहे. यामुळे नाशिकच्या डिफेन्स क्लस्टरला राष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंग मिळणार आहे. मालेगाव तालुक्यातील सायने इथं मकर संक्रांतीनिमित्त विधवा महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला महिलांना तिळगुळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून एक अनोखा संदेश दिला. नाशिकच्या पंचवटीतील TET परीक्षेच्या एका केंद्रावर चुकीच्या प्रश्नपत्रिकांमुळे गोंधळ झाला होता. याचा 250 जणांना फटका बसला. नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये ते अनुत्तीर्ण झालेत. याबाबत विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांकडे दाद मागणार आहेत. राज्यात लातूरचे सर्वाधिक अर्थात 1276 MBBSचे विद्यार्थी आहेत.
नीट 2025 या प्रवेश प्रक्रियेनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार MBBS प्रवेशामध्ये लातूरनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे शिक्षणाचा लातूर पॅटर्न पुन्हा सिद्ध झाला. पुण्यात इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं नदी प्रदूषित झाली. त्यामुळे केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपनीवर कारवाई कधी होणार असा सवाल पर्यावरण प्रेमी करतायत. येवला मनमाड रोडवरील विंचूर चौफुली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचं सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यायला आज नागरिकांनी गटारीच्या पाण्याचं पूजन करून निषेध आंदोलन केलं. बीडमधील माजल गावात साखर कारखान्यातनं होणारं प्रदूषण मानवी जीवन तसंच पशुधनासाठी गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप होतोय. कारखान्यामधून निघणारी धुराची काजळी परिसरामध्ये सर्वत्र पसरत असून मळीयुक्त घाणपाणी उघड्यावर सोडलं जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील लेह लडाख तसंच हिमालयातील काही ठिकाणी जोरदार हिमवर्षा होणार आहे. तेथील गार वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालाय. या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मनुष्यासह पाळीव प्राण्यांवर बिबट्यानं हल्ले केले. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्या मादीची आणि तिच्या पिल्लांची भेट घडवण्यात वनविभागाला यश आलं. टाकळी भीमा इथं ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 2 बछडे आढळले होते. त्यानंतर बछड्यांची सुखरूपपणे त्यांच्या आईच्या कुशीत रवानगी झाली. भारताचा क्रिकेटपटू रिंकू सिंग अडचणीत सापडलाय. सोशल मीडियावर एक AI व्हिडिओ शेअर केल्यानं रिंकूच्या अडचणी वाढल्यात. करणी सेनेनं रिंकू सिंग विरोधात अलीगढ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भंडारा तालुक्यातल्या माथाडीमधील शेतकऱ्यांना 2 एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली. 2 लाखांचा खर्च आला असून त्यातनं 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. बारामतीमधील कृषी प्रदर्शनात यंदा शेतकऱ्यांना पाण्यावरती शेती पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पारंपरिक मातीमधील शेती, हायड्रोपेनिक शेती, मातीविना शेती पाहिली आहे. मात्र कृषी प्रदर्शनामध्ये यंदा पाण्यावरची शेती पाहायला मिळते. ठाण्यामधील मुंब्र्यातनं 27 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. 13 किलो मेफेड्रोन जप्त करून 5 जणांना अटक केली आहे. मध्य प्रदेशातनं याची तस्करी होत होती. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून देण्याचा आमिष दाखवून एका व्यक्तीची 2 लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणात महिलांनी कंपनीच्या संचालकाला पकडून दोरानं बांधून चोप दिलाय. 55 वर्षीय शिक्षकानं चिमुरडीवर अत्याचार केला. चॉकलेटचा आमिष दाखवत शिक्षकानं अत्याचार केलाय. नाशिकच्या इगतपुरीत धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. गोंदिया जिल्ह्यातून 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव इथल्या बोगस भरती प्रकरणात 3 शिक्षकांना अटक केली. त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नांदेडमध्ये 80 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. शहरातील टिपू सुलतान चौकात एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून धाड टाकल्यानंतर 70 पोते गुटखा सापडला. संभाजीनगरमधील जाधव मंडीत पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली. एका खिचडी विक्रेत्याची खिचडी पोलिसांना रस्त्यावर फेकून दिली. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्यानं खिचडीचं पातेलं फेकून दिलं. कराडमध्ये बो माउथ गिटार फिश या दुर्मिळ माशाची तस्करी करण्यात आली आहे. दोघांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींनी माशाचा व्हिडिओ प्रसारित करून सार्वजनिक प्रदर्शन केल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. पोलिसांनी वकिलावर हल्ला केल्या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. महाराणीत वकील तुषार धोंडे यांच्या डोक्याला दुखापत झाली. वकील संघानं पोलीस आयुक्तांकडे निलंबनाची मागणी केली. पुण्यात नवले पूल परिसरामध्ये आरटीओनं धडक कारवाई केली. 824 बेशिस्त वाहन चालकांवर दंड आकारलाय. नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवली आहे. रायगडच्या पेणमध्ये पोलिसांनी 24 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावला. 2 आरोपीला अटक केली. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी ब्रास आणलं होतं. चोरट्यांनी जवळपास 1.25 लाखांचं ब्रास चोरून नेलं.
मोहाडी तालुक्यामध्ये कांद्री वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध पद्धतीनं सागवानच्या लाकडाची वाहतूक होत होती. गुप्त माहितीच्या आधारे वन विभागानं सागवान घेऊन जाणारा ट्रॅक्टर जप्त करत कारवाई केली. जुन्नर तालुक्यातील बेल्हेमध्ये तलाठी असल्याचं सांगून बसमधील महिलेच्या गळ्यातले दागिने लुटले. या बोगस तलाठ्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लुटलेलं सोनं जप्त केलं. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आजूबाजूची लोक जागी झाल्यानं चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली पिकअप चोरीची आहे अशी माहिती.